काही हरकत नाही. तुम्ही अजून एकदा प्रयत्न करा. वेग थोडा वाढवायला हवा. हळू हळू. पाय दुखतोय का? पाणी देऊ? हे घे. वहिनी व्यायाम केल्यानंतर पाणी प्यायचं नसते लगेच. द्या मी पुस्तक. राणा पहिल्याच दिवशी एवढी मोठी उडी मारशील असं वाटलं नव्हतं बघ मला. म्हणजे अजून ताकद आहे की अंगात? अरे कुणाच का काय बरकत? अरे 4 दिवसात दुखण्यानं कुठं काय ताकदच असते वय? अरे नुसता पायाचा प्रॉब्लेम आहे. अरे ते बी असा सराव केला कुठल्या कुठे निघून जाईल बघ. बाकी कुछ भी बोलो वहिनी, राणाला मानलं पाहिजे बघा. अजून चांगलंच बळ आहे की अंगात. भाऊजी, बळ फक्त आपल्या अंगात नसतं, मनात सुद्धा असतं. शरीरातली आपली ताकद संपली ना की मनातली ताकद कामी येते. माझ्या मनात बी लय ताकद आहे बघा, अंगातच इन झाले. हे बरकत, अरे तुझं मनाने राहणारच म्हणलं वेगळं आहे. तू लय लोड घेऊ नकोस. बरं मी जरा अजून पळू काय? नाही नको, आता ठरलंय तेवढा सराव करायचा. टाइम लय कमी आपल्याकडे. अरे असू दे की. अरे असा जर सराव चालू ठेवलास कुठला दलजीत आणि फलजीत कोण बी समोर येऊ की. अरे त्याला लुळणार म्हणजे लुळणार तू. बर चला आता निघूयात का? वय मला बी लय भूक लागल्यासारखं झालंय बघा. चला चला हे घ्या. सगळं घ्यायला द्या. या वर्षी वज्र केसरीला लय मोठा धुळा होणार आहे. होय. अरे पण आजूपा घेऊन कसा होता ना राणादा? राणादा आहे त्यो. अरे दुखण्याला आदू करून सोडल. अरे कुस्तीच्या आडवं जे काही येते की नाही त्याला आडवं करून उभा राहील त्यो. अरे कुस्ती म्हणले की कसा जोशात खेळते माहिती ना? अरे रक्तातच मिळल्या कुस्ती त्याच्या. अगदी बरोबर बोललास तू. मानलं पाहिजे राणाला, गावची शान आहे तो. अरे नुसती वज्र केसरी होऊ दे, मग ही शान कुठं जाऊन पोचत्या बघ. म्हणजे राणादा दिल्ली हादरून टाकणार म्हण की. एकदम बरोबर बोलला सच्चा. अरे आम्ही सरावाची अशी तयारी करून घेणार आहे की नाही. काय रे काय झालं? अरे राणादा आता बरोबर सरावाला जायचं होतं, मी इथंच बोलत बसलोय. थांब जाऊ दे तू. अरे उद्या काय राणा दादा तुझी वाट बघत बसणार ते बघ, ते आलेच बघ तिकडून पळत. ते बघ ते बघ आलेच बघ. अरे काय राहू द्या. काल रात्री लय मोठं बोलालतास आणि आज काय झालं? अरे उठलो तुम्ही पण परत 10 मिनिटं पडलो, तिथंच घोळ झाला. आणि आंघोळीला गेलो, कुडकुडलोच मरदा. उद्या दांडी मारली सर बघ. आता मी अलार्म लावूनच झोपणार आहे. बरं ते जाऊ दे, सराव कसं काय झाला सांग. एक नंबर झालाय बघ. अरे राणादा म्हणजे आता 1 नंबर म्हणालच की. राणादा तयारी जोरात चालू आहे वाटतं. हा मग तुम्हा समध्यांची साथ असल्यावर होणारच की. अख्खं गाव तुझ्या पाठीशी आहे बघ. तू काय बी काळजी करू नकोस. सांग आम्ही काय काय करायचं तेवढं सांग. काय नाही, तुम्ही फक्त माझ्या बरोबर राहा म्हणजे झालं. ते का नाही, माझ्याकडनं देशी घ्यायचं 1 लिटर दूध. राणादा आमच्या मळ्यातला रोज एक केळीचा घड वाऱ्यावर. माझ्याकडनं खाली काय नाही बदाम बघ. आणि माझ्याकडनं तुपाचा डबा बघ. अरे काय हे? असू दे राणादा, आम्ही आमच्या पद्धतीने मदत करणार बघ. तुझी कुस्ती आता गावची कुस्ती झाल्या, तू आता अजिबात नाही म्हणायचं नाही बघ. बरं बाबा, मी तर सरावाला राहणार आता तुझ्यावर रोज असणार.
वज्र केसरी उस्तवर मी राहणार सावली. राणादा आम्ही बी मदत करणार. काय 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 करणार तुम्ही हा? ते आमचं आम्ही बघतो. लई काय नाही पण खारीचा वाटा. वय ते रामाचा पूल बांधताना खारीचा वाटा होता तसंच की काय वहिनी. हो पण हे सगळं शाळा झाल्यावर. शाळा बुडवून काही करायचं नाही. हा चालतंय काय राणादा. वय अरे तुम्ही माझी पैलवान गँग आहे. तुम्ही नसून कसं चालेल. म्हणा शाळा बुडवायची नाही आणि अभ्यास करायचा काय. हा जो शिकल तो टिकल माहित आहे की आम्हाला. आम्ही शाळा बुडवून येणार नाही बघ तुझ्याकडे. वय आम्ही बी करणार मदत. काय पाहिजे तेवढं सांग. आम्ही वर्गणी काढून आणतो. वय अरे त्याची काय बी गरज नाही. तुम्ही एक काम करा. याच काय भाले माय संगत कुस्ती खेळून खेळून लय दमतोय बघा. तुम्ही माझ्या बरोबर कुस्त्या सराव करा. हा आम्ही खेळा की रे. वय तुम्ही बघूया कोण जिंकतंय ते. हा चला चालतंय मी पहिला. हा ठीक आहे ठेवा दे. चला सावकाश खेळा. या इकडे. वा चला. उचला उचला राणादा उचला. हळू हळू. अरे उचला की रे चौघजण. राणा अरे काय चाललंय हे. वस्ताद नमस्कार करतो. अहो सराव चाललाय आत्ता. होय. वय वसतात. अहो आत्ता चालू पळून रानाची बॉडी तापल्या बघा. अरे म्हणून काय सगळे एका दिवसात करायचंय काय. जर दम घ्या की. उगाच राणाला नाही त्या भरीला पाडू नका. राणा तू बी ध्यानात ठेव. कुस्तीचा सराव फक्त तालमीत करायचा. उगाच कुठं बी गावलं म्हणून करायची नाही. आता ही कुस्ती तुझ्या एकट्याची नाही राहिली. आता राणादाची कुस्ती म्हणजे अख्ख्या गावाची कुस्ती आहे. आणि आपण ती जिंकायचीच. अरे जिंकायचीच की हा? होय मग समध्यांची साथ असल्यावर जिंकणारच की. बरोबर आहे. शपथ आहे मातीची एकमेकाच्या साथीची. काय मंडळी 26 नोव्हेंबरला गुलाल उधळला पाहिजे का नाही. उधळणार का नाही गुलाल. अरे उधळणार राहू द्या. 26 नोव्हेंबरला राणादा वज्र केसरी जिंकणार म्हणजे जिंकणार आणि गुलाल उधळणार. हा. मातीची शपथ आहे मातीची. एकमेकांच्या साथीची. शपथ आहे मातीची. अंजली भाकरी वाढताल. का राणा जोरदार तयारी सुरू झालेली दिसते. होय की आबा. रानात एकदम सुटलायच बघा. राहिलेलं सगळं उठतं काढायला लागलाय. सकाळ सकाळी उठला आणि गेला पळायला आणि तिथनं तालमीत सराव करायला. तू पण गेलता काय पळायला. मी अलार्म लावला होता की. थंडीत जरा गारटलं वाटते. ते काय वाजायलाच नाही. रे थापड्या थंडीत उठ्या होत नाही ते सांग की. उद्या तुला उचलून घेऊन जातो बघ. आबा आता सगळं गाव यांच्या पाठीशी उभं आहे बर का. आता ही वज्र केसरी फक्त यांची नाही सगळ्या गावाची झाली. अरे समध्यांची साथ असल्यानंतर वज्र केसरीच काय महावज्र केसरी पण मारायला राहणार. एकदम बरोबर आबा. आता असा सराव करतो की नाही की बस. राणा भाऊजी जरा दमानं. वहिनी दमाने घ्यायला टाइम नाही हो. ते नाही म्हणता 26 नोव्हेंबर बी येईल बघा. 26 ला काय आहे. असं काय करताय वहिनी. वज्र केसरीची कुस्ती आहे 26 नोव्हेंबरला. 26 तारखेला डबल खुशी असणार आहे बघा. म्हणजे राणादा वज्र केसरी बी जिंकणार आणि वहिनींचा वाढदिवस बी साजरा होणार.
त्या दिवशी आपण खाण्यापिण्याचा जबरा बेत करू. हा, एकदम दणक्यात वाढदिवस साजरा झाला पाहिजे आमच्या सुनबाईंचा. या घरात वाढदिवस साजरा करायची परंपरा आहे हे आम्हाला माहितच नव्हतं. का वाढदिवसाने कुणाचं गोळा मारले? नाही, आमचा वाढदिवस कधी साजरा केला नाही. मग वाढदिवस महत्वाच्या व्यक्तीचा साजरा करायचा असतो. उगाच उठून कुणाचा बी करायचा नाही. तू जेव की जेव. आबा अहो समजा गाव उभं माझ्या बरोबर, गोदक्का तेवढं खार खाऊन बसले माझ्यावर. का गोदक्का अगं सोड की राग. का लहान आहे समजून माफ करून टाका की. या बघ, तो कुस्ती खेळणार हे तर फिक्स आहे. मग राग धरण्यात काय पॉइंट आहे? त्याला माझं ऐकायचं नाही तर मी तरी काय ऐकू त्याचं? असं बोलणं तोडणार होय माझ्या संग? गोदक्का अगं बोल की. मला तुझ्या संग बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नाही. गोदक्का दोघं बी सारखेच हट्टी आहेत. अहो हटवादीपणा कसला मामनजी. गोदक्कांना वाटणारी काळजी उलट खरीच आहे की. खर तर राणा भाऊजींनी आता गोदक्कांचं ऐकाय पाहिजे होतं बघा. गोदक्कांनी या घराच्या भल्यासाठी दिस रात मेहनत केल्या. काय बी झालं तरी गोदक्कांचा मान राखायला पाहिजे होता. असं आम्हाला वाटतं. बाकी टायमाला गोदाकाची मेहनत दिसत नाही. आज बरी दिसायला लागली तुला. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? जेव की उगाच बघाव तेव्हा मध्ये मध्ये. बघितलं मामनजी, या घरातल्या कुणाच्या भल्याचं काही बोलायला गेलो का नाही की हे असं करतात बघा. अहो आम्हाला बी राणा भाऊजींची काळजी वाटत्या नव. रानाची काळजी घ्यायला अंजली. तुम्ही कशाला लोट घेताय? हा, सूरज म्हणला तसं गप जेवा. आबा माझ्या कुस्तीवर नवं घरात वाद व्हायला. हे राणादा उगाच तू घरगुती मामल्यात लक्ष देऊ नकोस. तुझं ध्यान नुसतं त्या वज्री केसरी ठेव बघ. अरे गोदाकाचा राग आज ना उद्या निवळल. तू तयारीवर ध्यान ठेव. बर पुढं काय? आबा हे दम वाढावा म्हणून रोज पळायचा व्यायाम करणार आहे. हा, आणि 8-10 तास तालमीत कसरत करणार. अंजली, याच्या खाण्यापिण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नकस. त्याची सगळी जबाबदारी माझी. राणा एकदम जोरात भिडायचा बर का. अरे सह्याद्रीचा मावळा कसा चिवट असतो ते दाखवून द्यायचंय. नुसतं चिवट नाही आबा, ताकद बी दाखवून द्यायची आपली. नुसतं टाइम कमी आहे तेवढंच. ते मध्ये गॅप पडला नव, नाही तर काही काळजीच नव्हती बघा. राणा माशाला पवायला शिकवायला लागत नाही. तसं तुझ्या कुस्तीच आहे. अरे गॅप पडू दे तर काय पडू दे, तुझ्या रक्तातली कुस्ती जाणार आहे. एक नंबर बोलला बघा आबा. अरे लहानपणापासून तू कुस्ती खेळतोयस. हा, नर्सिंग सारखा वाचता दे.
दोस्तांची, घरच्यांची, गाववाल्यांची साथ आहे. आणि त्यात काळजी घ्यायला अंजली सारखी बायको बी आहे. तेव्हा तू अजिबात काळजी करू नकोस. कुस्तीवर ध्यान दे. अरे मग समोर दलजीत येऊ दे, नाही तर अजून कुठला चॅम्पियन. अरे जिंकणार तूच. आबा अंजली अजून जागीच? झोपली नाही होय? नाही. दिवसभर घरातली काम, रानाची तयारी, दमली असशील. आराम नाही करायचा होय? तुम्ही सुद्धा जागेच आहात की? मला कुठं तुझ्यासारखी 10 काम आहे. जागे आहात. तुझ्या आणि माझ्या जागर राहण्याचं एकच कारण आहे, रानाची कुस्ती. आबा मला त्याची एवढी काळजी नाहीये, पण गोदाक्का आणि यांच्यामध्ये जो अबोल आहे त्याची जास्त काळजी वाटते. माझ्या बी ध्यानात आलंय ते. मला वाटलं थोडा वेळ राग होईल आणि होईल सगळं निवांत. पण गोदाक्काने जरा जास्तच ताणून धरलंय. गोदाक्कांची काळजी मला समजू शकते, पण हे जर का असंच चालू राहिलं ना तर यांचं कुस्तीत लक्षच लागणार नाही. ना कुस्तीत ना खाण्यापिण्यात. आणि ते आपल्याला लय मागात पडल. रानाची म्हणावी तशी तयारीच नाही होणार. मग काय करूया आपण? दोघांचा एकमेकावर लय जीव आहे. एकमेकांसंगड बोलल्याशिवाय त्यांना करमणारच नाही. काय आपल्याकडे येळ कमी आहे. रानानं गोदाक्काला समजून सांगायला पाहिजे. आपण बोलूया. नको, त्या दोघांनाच एकमेकांशी बोलू दे. काय रानानं मऊपणानं सांगितलं तर गोदाक्का 2 मिनिटात नरम होईल. चालेल, मग मी उद्याच यांना बोलायला सांगते. सांग, म्हणजे समजा क्लिअर होऊन जाईल. तू बिंदास राहा. हो. अंजली, तुला काय वाटतं? म्हणजे एवढ्या कमी वेळात रानाची कुस्तीची तयारी होईल? नाही, त्याविषयी मी लय जोरात हो म्हणून गेलो, पण असं निवांत बसलं की नाही ते विचार येतात मनात. काळजी वाटायला लागते ग. हो, मान्य आहे मला आपल्याकडे वेळ कमी आहे, पण आपण जर आता ह्यांच्यावर विश्वास टाकलाय तर मागे हटायला नाही. मागे हटायचं नाही म्हणत आहे मी, पर घोर लागतो ना जीवाला. सध्याचा यांचा उत्साह आणि आत्मविश्वास बघता यांना नक्की जमेल. फक्त ताकदीच्या बाहेर जाऊन त्रास करून नाही घ्यायला हवा, असं त्यांच्याकडून कबूल घेऊन घ्यायला. वज्रकेसरी महत्वाची नाही ग, आपला माणूस महत्वाचा आहे, त्याला जपलं पाहिजे. आबा, काळजी करू नका. ह्यांना काहीही त्रास होणार नाही, ही जबाबदारी माझी. तू असल्यानंतर आम्हाला कसलीच काळजी नसती. आशीर्वाद द्या.